हॅपी होळी सगळ्यांना. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघा, जो शेण सारवतोय ना तो मला बघून किती लाजत होता. आम्ही राहतो 4थ्या मजल्यावर आणि हा आहे माझ्या मामाचा मुलगा करण. तो शेण सारवतोय बघा, म्हणून तो मला लाजत होता. आणि तो सांगत होता, एक मुलगा त्याचा मित्र, की बघ तुझी बहीण तुला वरतून बघतीये. आणि तो मला घाबरत पण होता आणि शेण सारवत पण होता आणि लाजत पण होता. तर बघा, तो होळीची तयारी करत होता. तोपर्यंत मी पुरणपोळीची तयारी करत होते निवदासाठी. तर मी एका साईडला डाळ शिजत घातली होती थोडीच, आणि एका साईडला तांदूळ शिजत घातले होते भातासाठी. आणि बघा, मी गाऊनवरच होते आणि मला इतकं काम होतं. त्याच्यामध्ये ह्यांचा फोन आला, लवकर स्वयंपाक बनव, मी आज घरी लवकर येणार आहे, तर मला भूक लागली आहे. तर म्हटलं आता वेगवेगळा स्वयंपाक बनवण्यापेक्षा एकच पुरणपोळी, म्हणजे असं पुरणपोळीचा स्वयंपाक करूया. म्हणून मी सगळं काम फास्ट आवडलं म्हणून मी व्हिडिओ काही बनवला नाही प्रत्येक गोष्टीचा. तर बघा, ही कटाची आमटी मस्त तरी येऊस्तोपर्यंत फ्राय केली, लाल तिखट झणझणीत खूप छान बनवली होती. पुरण करून घेतलं एका साईडला पापड भजी वगैरे सगळं बनवलं होतं. पण व्हिडिओ तर काही कशाचं काढला नाही. आणि झाल्यानंतर सगळ्यात अगोदर घरच्या देवाला निवेद दाखवला. आम्ही तयार झाले खूप छान. त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं होळीचा निवेद साईडला काढल्यानंतर. आणि बघा, मग आम्ही खाली गेलो होतो, होळीला निवेद वगैरे दाखवला. नारळ वगैरे होळीमध्ये टाकतात तर तो टाकला, पैसे वगैरे असं सगळं टाकतात. आम्ही तर पैसे वगैरे नाही का दुसऱ्या दिवशी शोधायला पण जातो कलर खेळायला गेल्यानंतर, तर त्याच्यामध्ये चिल्लर पण भेटतात. तर बघा, हे आमच्या सोसायटीच्याच आजी आहे. तर यांनी आणि मी बरोबरच पूजा करून घेतली. आणि ही पूजा झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं माझ्या मुलीचा एक हट्ट पुरवण्यासाठी. तिला ब्रिजवर जाऊन एक व्हिडिओ बनवायचा होता, व्हायरल होता इंस्टाग्रामला, की बलूनमध्ये नाही का असं बॉटलमध्ये कलर टाकून बलूनने हवा सोडली तर कलर उडणार. तो व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही गेलो होतो एका ब्रिजवर. तर तिच्याकडून तर तो व्हिडिओ बरोबर नाही झाला, पण माझा थोडाफार झाला. तोच मी यूट्यूबला पण टाकला आहे, इंस्टाग्रामला पण टाकला आहे. तर तुम्ही तो नक्की बघा आणि कसा वाटला तो नक्की सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करा, खूप इझी आहे खूप. तर बघा, आमच्या इथं खूप गर्दी होते आणि होळी पेटवून खूप वेळ झाला होता म्हणून ती थोडीशी झाली होती, नाहीतर खूप मोठा जाळ लागला होता. आणि या दिवशी रात्रीचा तर एवढा त्रास होत होता आमची घरामध्ये, तर एवढं गरम होत होतं, कारण ह्याच साईडला आमची खिडकी आहे आणि त्याच साईडला बेड आहे. रात्रभर मी तर काही झोपलेच नाही, इतकं गरम होत होतं. तर बघा, पाणी वगैरे सगळं देऊन झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो ट्रेंडिंग व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ही बघा, हिला नीट जमतच नव्हतं हा व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तरी पण ट्राय केलं हिने एकदा दोनदा, आणि शेवटी फुगे पण फाटत होते. त्याच्यानंतर मग मी म्हटलं थांब मी एकदा ट्राय करते. तर हिला जमलं नाही, पण माझं थोडंफार छान झालं होता म्हणून मी तो यूट्यूबला टाकला आहे बरं का. नक्की बघा आणि लाईक पण करा, आणि कसा वाटला तो कमेंट करून सांगा पण. आणि मला साडीमध्ये मी कशी दिसते ते पण नक्की सांगा. ही साडी माझी खूप जुनी आहे. तर दुसऱ्या दिवशी बघा, आम्ही सकाळ सकाळ घरामध्ये कलर खेळत होतो एकमेकांना. आणि मागे बघा, मी बलून आणि एका पिशवीमध्ये पिशव्या भरून प्लास्टिकच्या इतक्या ठेवलेल्या कलर वगैरे खेळायसाठी. तर बघा, माझा दादा चंद्रकोर लावली म्हणून किती छान दिसतो. आणि त्यांनी त्याच्या दीदीचं स्लीप घातली होती, त्याला घालायची होती म्हणून घातलेली. बघा, आम्ही पण कलर खेळलो. त्यांना जास्त कलर लावायचा होता म्हणून मी त्यांना धरून थांबले होते. नंतर मी पण माझ्या दोन्ही मुलांना कलर वगैरे लावला. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो चिखलीला कलर खेळायला. तिकडून
प्राधिकरणला गेलो होतो, त्याच्यानंतर खाली खेळलो. चला तर मग बाय.